तर गुड मॉर्निंग गाईज, कशा आहात तुम्ही? आय होप सर्वजण मजेत असणार। आज आहे गुरुवार, मग आपण आलो ऑफिसमध्ये पूजा वगैरे केली इथं स्वामी समर्थांची। हे बघा पूजा झाली। आता आपण स्वामी समर्थांच्या मठामध्ये जाऊ। तिथं जाऊन आपण पाय वगैरे पडू, मग घरी येऊ। कारण की दर गुरुवारीप्रमाणे आपण जातो स्वामी समर्थांच्या मठामध्ये। आधी ऑफिसची पूजा आवरली इथे मस्त, आता मठामध्ये जाऊ आणि घरी पण बघू आता। चला तर आता काहीच घरी आलोय ऑफिसमधून। मम्मी इथे काय बनवते? मम्मी शिमला कट करते। आता पनीर भुर्जी करायची आहे। आज गुरुवार ना, हो आता पनीर भुर्जी करत घेतलेली आहे मी। वेजच वार आहे। हा शिमला कापते, नंतर कांदे वगैरे कापून घेते। याच्यात पण भाजी घातलेली आहे मी। यात कसली आहे? त्याच्यात कोबी आहे, कोबीची कोबीची भाजी। पनीर कट करून दे, मग पनीरचा चुरा कर त्याच्यामध्ये एकदम। सकाळचं काम नको करू दे, पनीर पण हे चुरा कर। चला आता पटाटचा माझ्यावर ठीक आहे। भाजी कोबीची भाजी, व्हेज वार। आजचा व्हेज ना, डायरेक्ट चुरू ना? हा डायरेक्ट चूर। कांदे पण कापायचे का? कांदे कापते नंतर। कांदा कापायचं काम रोहन करायचं मग चुरून झालं कांदे पण काप सगळ्यांनीच करेल। हा मी तू फक्त खायचं काम कर। चुरून बघू कसं चुरता, बघू कसं चुरता आता चुरते। आवडते ना। आणखी चपात्या पण लाटायच्या, चपात्या करायला घेते मी आता। अरे खायचं काम करते काय फक्त? नाही बरोबर आहे का? म्हणजे हो बरोबर आहे। बारीक कर असं एकदम। आता पुढचं कांदा कापायचं काम रोहन करायचं। ही भाजी आतासाठी आम्ही दोन्ही पण ज्याला जे आवडेल ती खा। घे खा, हे घे। अच्छा ठीक आहे। पटापट कर आणि कांद्यावर कापचं काम करायचं तर मम्मीला मदत करायलाच लागते। दोन्ही मुलं करतात मदत मला। हो मग बात तो सही है। दौड़ना तो पड़ता। तेच रोज जास्त कांदा कापायचं काम, खायचं काम करतो, कांदा नाही कापायचं। रोज जास्त मदत करतो खाण्यासाठी। डेंजर। कांदे घेऊ 3-4 घे ना। 4 बस होते। 2 घे कांदे काप। आता का सगळं काम करतो बोलता। आता घे काप सर। कांदे कापायचं बोलला ना, सगळेजण पाहतात ना रोज। तो झोंबाचा काम तो। पनीर भुर्जी। पनीर भुर्जी, पनीर एकदम व्यवस्थित बारीक करून घेते। झाले तसं दादाने केले, मी फक्त बघते आहे का व्यवस्थित केलेला। पनीर भुर्जीमध्ये ना शिमला मिरची पण खूप भारी लागते। शिमला भारी लागते। पुरवठ्याला पण होते पनीर भुर्जी आणि टेस्ट पण वाढते याचे भुर्जीची शिमलामुळे। कांदा, शिमला मिरची, कोथिंबीर छान लागते पनीर भुर्जी अशी व्यवस्थित बनवली तर। ती काय अंड्याच्या भुर्जी हलकीच असते, शिमला मिरची ऍड करायची बारीक करून, मस्त लागते। टेस्टी। हा टेस्टी। काही पण झाले असेल। थोडे अजून उघडून द्यायला लागेल। अशी ती व्यवस्थित शिजलेली असल्या छान लागते ती कोबी पण।
ते बाबा बसले तिकडे, ते आपल्याला दिलं हे मोजकेच लोकांना दिलं आहे. आपलं भाग्य आहे त्याच्यामध्ये की आपल्याला भेटलं आहे त्याचं. आणि ते परमपूज्य सद्गुरू श्री वासुदेवानंद सरस्वती महाराजांची पुण्यतिथी आहे ना, तर त्याच्या निमित्त त्यांनी वाटप करत घेतलेलं आहे, तर त्याचं भाग्य आपल्याला भेटलं आहे. Yeah.